राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट तोंडी लावण्यासाठी विस्मरणात गेलेली लाल मिरच्यांची चटणी कशी करावी ते पाहणार आहोत. हिरव्या मिरच्यांच्या चटण्यांचे आपण बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहे, त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. त्यासाठी इथे मी ह्या फ्रेश लाल मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्यांवरती जे देठ असतात ते आपण काढून घेणार आहोत. तर मी बाजारात गेली होती, मला हिरव्या मिरच्या दिसल्या होत्या, त्या मी आणल्या, पण माझ्याकडून यूज नाही झाल्या आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे लाल झाल्या. चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण लाल मिरच्या थोड्याशा लहान मोठ्या ह्या प्रकारे ह्या साईजमध्ये कट करून घेऊ. तर या प्रकारे ही चटणी आपण कोरड्या लाल मिरच्यांची पण करू शकतो. तर याला खानदेशमध्ये लाल मारुती असे देखील म्हणतात. आता यामध्ये आपण एक एक करून सगळं साहित्य घालू. इथे मी एक मोठा लसणाचा गड्डा आहे, तो सोलून घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 1 चमचा धणे इथे मी क्रश करून घेतलेले आहे, ते घालू. साधारण अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला घालावयाचं आहे खडे मीठ. यामुळे अफलातून चव येते. तुमच्याकडे खडे मीठ नसणार ना, तर तुम्ही आपलं जे रेग्युलर मीठ आहे ते घातलं तरी चालेल. आणि साधारण यामध्ये मी इथे हा एक छोटा लिंबू कट करून घेतलेला आहे. याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त रस घातला तरी चालेल. थोडंसं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर फारसा फरक पडत नाही. आता पाणी न घालता आपण सरबरीत हे फिरवून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे मी किंचित जाडसर हे फिरवून घेतलेली. तुम्हाला बारीक आवडत असल्यास तुम्ही एकदम बारीक फिरवली तरी चालेल, पण असं जाडसर फिरवल्यामुळे काय होतं, खूप छान टेस्ट येते. एकीकडे मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपला जेवढं मिरचीचं वाटण झालेलं आहे, म्हणजे मिरच्या बारीक केल्यानंतर जेवढ्या झालेल्या त्याच्या साधारण आपल्याला 1/4 तेल घ्यायचं आहे. तेल काय, हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. यामुळे ही जी चटणी आहे ही दीर्घकाळ टिकते आणि तिखटपणासुद्धा कमी होतो आणि चविष्ट लागते. त्यामध्ये आपण घालूया थोडासा हिंगाचा खडा. तुमच्याकडे बारीक हिंग असणार तर तो घातला तरी चालेल, पण ह्या हिंगाचा खूप छान टेस्ट येतो. अगदी थोडा जरी घातला ना तरी भरपूर. तेल छान तापलं आहे. गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. आता हे जे आपण मिरच्या फिरवून घेतलेल्या आहे, लाल मिरच्यांची चटणी, ती आपण यामध्ये घालू. फोडणीमध्ये आपल्याला मोहरी, जिरे काहीही घालायचं नाही आहे. फक्त आपल्याला ही जी लाल चटणी आहे ही आपण यामध्ये परतून घेऊ. यामुळे काय होतं, ही चटणी दीर्घकाळ टिकते आणि चविष्ट पण होते, तिखटपणा कमी होतो. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत साधारण 3 ते 4 मिनटं आपण मंद आचेवरती छान परतून घेऊ. रंग पण काय मस्त सुरेख आलेला आहे. तर साधारण 4-1 मिनटं मी ही चटणी मस्त तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी ही कोरडी झालेली आहे. गॅस बंद करू. तर इथे मस्त पोळीसोबत, भाकरीसोबत खाण्यासाठी लाल मिरच्यांची चटणी, ज्याला बऱ्याच भागांमध्ये खुडा, ठेसा, खरडा अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधल्या जाते, ती बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.